हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर लेन्सेस. लेन्सेस मध्ये आजचा आपला टॉपिक असणार आहे ह्यूमन आय अँड इट्स वर्किंग. सो जे ऑब्जेक्ट आपण सीन करू शकतो, जे ऑब्जेक्ट आपण बघू शकतो ते बघू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ आईज. जर आईज मध्ये डिफेक्ट असेल, कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट जर आला तर त्यामध्ये प्रॉब्लेम येतो आपल्या व्हिजन मध्ये. सो डिफेक्ट्स इन व्हिजन हे आपला नंतरचा टॉपिक असेल. फर्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे वर्किंग ऑफ ह्यूमन आईज. जेव्हा लाईट इंटर करतो आईज मध्ये, तो लाईट इंटर करतो थ्रू कॉर्निया. आता बघू शकता मॅक्सिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाईट थ्रू आई ट्रान्सफर होतो थ्रू कॉर्निया. मीन्स हा असेल ट्रान्सपरंट लेअर. सो ट्रान्सपरंट लेअर असल्याने मॅक्सिमम अमाउंट ऑफ लाईट हा होतो रिफ्रॅक्टेड. सो मॅक्सिमम अमाउंट ऑफ लाईट रिफ्रॅक्टेड थ्रू कॉर्निया अँड एंटर्स अवर आईज थ्रू कॉर्निया. लाईट इंटर करेल आपल्या आईज मध्ये थ्रू कॉर्निया आणि कॉर्निया जो आहे तो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो आपल्या आयरिसला. आता आयरिस जो असेल, आयरिस हा नंबर ऑफ ट्रान्सपरंट मीडियम पासून बनला असेल. यामध्ये नंबर ऑफ ट्रान्सपरंट मीडियम असतील इन आयरिस. सो आयरिसचा जो कलर असेल, सो डिफरंट पर्सन साठी हा कलर डिफरंट असेल. सो कोणासाठी हा कलर ब्राऊन असेल, तर कोणासाठी हा कलर ब्ल्यू मध्ये जातो थोडा, तर कोणासाठी ब्लॅक अँड ब्राऊन असा मिक्स असतो. सो डिफरंट कलर ऑफ आयरिस असतात. टू पर्सन आयरिसचा जो कलर आहे तो करेल व्हॅरी. फॉर डिफरंट पर्सन डिफरंट कलर ऑफ आयरिस आपल्याला पाहायला मिळतील. मीन्स आपण म्हटलं जर डोळ्याचा जो कलर आहे तो ब्राऊन असेल तर ब्राऊन आईज म्हणू शकतो आपण, किंवा मग ब्ल्यू आईज म्हणू शकतो, किंवा मग म्हणू शकतो आपण ब्लॅक अँड ब्राऊन आहे. तर हा जो कलर असेल आईजचा, हा कलर असेल ड्यू टू आयरिस. त्यानंतर आयरिस मध्ये एक प्युपिल असेल. प्युपिल इज अ स्मॉल होल. प्युपिल एक स्मॉल होल असेल ज्यामधून लाईट इंटर करेल आणि जाईल लेन्स पर्यंत. आता हा जो स्मॉल होल आहे, प्युपिल इज अ स्मॉल होल. बघू शकता प्युपिल स्मॉल ओपनिंग म्हणू शकता किंवा स्मॉल होल इन आयरिस. स्मॉल होल असेल आणि डायमीटर सुद्धा याची स्मॉल डायमीटर असेल बिकॉज ऑफ स्मॉल होल आहे. आणि लाईट इंटर करेल थ्रू कॉर्निया. इंटर केल्यानंतर तो पास केला आयरिस मध्ये. आयरिस मध्ये नंबर ऑफ ट्रान्सपरंट मीडियम असेल. त्यानंतर जाईल तो प्युपिल पर्यंत. प्युपिल पर्यंत पोहोचल्यानंतर जर लाईट ब्राईट असेल, तर प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होईल. प्युपिल विल कॉन्ट्रॅक्ट व्हेन ब्राईट लाईट. जेव्हा लाईट खूप जास्त ब्राईट असेल तेव्हा प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होईल. तर जेव्हा लाईट डीम असेल तेव्हा प्युपिल वाईड होईल. बघू शकता वाइडन्स. सो कॉन्ट्रॅक्ट अँड वाइडन्स. जेव्हा लाईट असेल डीम लाईट मध्ये जो प्युपिल आहे तो होतो वाइडन्स. तर कॉन्ट्रॅक्ट होईल इन केस ऑफ ब्राईट लाईट. मीन्स ब्राईट लाईट जर असेल तर हा प्युपिल जो आहे थोडा कॉन्ट्रॅक्ट होईल. तर जर लाईट डीम असेल तर हा वाईड होईल. प्युपिल वाईड होईल जेव्हा डीम लाईट असेल आणि कॉन्ट्रॅक्ट होईल जेव्हा ब्राईट लाईट असेल. त्यानंतर प्युपिल थ्रू जो आहे तो एंटर करेल आपल्या लेन्स पर्यंत. आता इथे जे लेन्स असेल हे म्हणू शकतो आपण डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे और कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स प्रेझेंट असेल और डबल कॉन्व्हेक्स लेन्स प्रेझेंट असेल. बघू शकता डबल कॉन्व्हेक्स लेन्स अशा टाइप मध्ये लेन्स प्रेझेंट असेल जर आपण ड्रॉ केली. आणि त्यानंतर ही जी लेन्स असेल याची जी फोकल लेंथ आहे ती ऍडजस्टेबल आहे. आता आपण सुरुवातीला जे डायग्राम्स पाहिले लेन्सेस थ्रू, त्याची जे फोकल लेंथ असेल ते फिक्स असेल. आतापर्यंत जे कॉन्व्हेक्स लेन्स आपण कुठली बघितली त्याची फोकल लेंथ फिक्स असेल, बट हिची जी फोकल लेंथ आहे ती ऍडजस्टेबल आहे. त्यामुळे आपण फार अवे ऑब्जेक्ट सुद्धा सीन करू शकतो, त्यासोबतच नियर बाय ऑब्जेक्ट सुद्धा सीन करू शकतो बिकॉज याची जी फोकल लेंथ आहे ही ऍडजस्टेबल आहे. आणि हे जे फोकल लेंथ ऍडजस्ट होते ड्यू टू हे जे लेन्स आहे हे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा होते आणि वाईड सुद्धा होते. मीन्स ही जी लेन्स आहे हे फ्लॅट सुद्धा होईल. फ्लॅट होणे मीन्स मोठी सुद्धा होऊ शकते आणि राऊंड मीन्स कॉन्ट्रॅक्ट सुद्धा होऊ शकते. आणि यासाठी वर्क करतात सिलरी मसल्स. आणि एज सोबत हे जे सिलरी मसल्सचं वर्किंग आहे हे थोडं कमी होत जातं. बट सिलरी मसल्स वर्क करतील लेन्सला वाईड होण्यामध्ये, मीन्स फ्लॅट होण्यामध्ये. लेन्स बघू शकता फ्लॅट सुद्धा होईल. या प्रकारे लेन्स फ्लॅट सुद्धा होऊ शकते आणि राउंडेड सुद्धा होऊ शकते व्हेन डिपेंड्स ऑन लाईट. बघू शकता आता ऑब्जेक्ट कुठचे सीन करायचे आहे. फार अवे ऑब्जेक्ट जर सीन करायचा असेल, खूप दूरचा ऑब्जेक्ट सीन करायचा असेल तर ही जी लेन्स आहे ही फ्लॅट होईल. तर जर आपल्याला नियर बाय ऑब्जेक्ट सीन करायचे असेल तर लेन्स राउंडेड होऊन जाईल. आणि लेन्स फ्लॅट आणि राउंडेड होण्यामध्ये काय होईल तर त्याची जी फोकल लेंथ आहे ती ऍडजस्ट होत जाईल. आणि फोकल लेंथ जर ऍडजस्ट होत असेल तर याच लेन्सचा यूज करून आपण फार अवे ऑब्जेक्ट प्लस नियर बाय ऑब्जेक्ट सीन करू शकतो.
सो सिलरी मसल्स हेल्प करतील या लेन्सला फ्लॅट होण्यामध्ये आणि राउंडेड होण्यामध्ये. जेव्हा ते राउंडेड करायचं असेल सिलरी मसल्स पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करतील लेन्सला. त्यासोबतच वाईट जेव्हा व्हायचं असेल तेव्हा सिलरी मसल्स रिलॅक्स करतील. सिलरी मसल जर रिलॅक्स केल्या तर ही होऊन जाईल फ्लॅट. त्यानंतर जेव्हा लाईट इंटर केलं डबल कॉन्व्हेक्स लेन्समध्ये लाईट इंटर केल्यानंतर त्याचं पुन्हा रिफ्रॅक्शन होईल आणि त्यामुळे जी इमेज फॉर्म होईल ते फॉर्म होईल रिअल अँड इन्व्हर्टेड. सो जी इमेज फॉर्म झाली ती फॉर्म होईल रिअल अँड इन्व्हर्टेड ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स. आणि इमेज जी फॉर्म होते ते फॉर्म होईल रेटिनावरती. हे वर्क करेल ऍज अ स्क्रीन फॉर द इमेजेस. आता रेटिनावरती एकदा इमेज फॉर्म झाली की त्यामध्ये असतात लाईन सेन्सिटिव्ह सेल्स. जे रेटिना असेल यामध्ये असेल लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आणि तो लाईट आल्यानंतर सेन्सिटिव्ह असेल लाईटला आणि त्यानंतर तो जनरेट करेल इलेक्ट्रिक सिग्नल विथ द हेल्प ऑफ ऑप्टिक नर्व्स. यामध्ये प्रेझेंट असतील ऑप्टिक नर्व्स. याच्या हेल्पनी तो प्रोड्यूस करेल इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि ही जी इलेक्ट्रिक सिग्नल्स असतील हे पास होतील थ्रू द ब्रेन पर्यंत इलेक्ट्रिक सिग्नल्स पास होतील आणि ब्रेन पासून पुन्हा त्याकडे इन्फॉर्मेशन येईल कुठल्या टाईपची इमेज आहे. बघू शकता फर्स्ट जे इमेज आहे ती फॉर्म झाली रेटिनावरती. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतील. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स मीन्स जेव्हा लाईट येईल त्यांना तो सेन्स करेल आणि त्यामुळे इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट करेल. इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट झाल्यानंतर ते सिग्नल पास करेल ऑप्टिक नर्व्स थ्रू द ब्रेन पर्यंत पास करेल आणि ब्रेन पासून वापस इन्फॉर्मेशन आणेल आणि त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट सीन होतील. मीन्स ऑब्जेक्ट जे सीन झाले ते सीन झाले विथ द हेल्प ऑफ आईज. बट आईज मधून जेव्हा लाईट इंटर केला रेटिनावरती इमेज जेव्हा फॉर्म झाली ती फॉर्म झाली रिअल अँड इन्व्हर्टेड. ती इमेज फॉर्म झाली त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला न्यावं लागली ब्रेन पर्यंत आणि ब्रेनने आपल्याला इन्फॉर्मेशन सेंड केली वापस की कुठल्या टाईपचा इमेज असेल. तर बघू शकता या सगळ्यामध्ये ह्युमन आईज मध्ये फर्स्ट पार्ट होता कॉर्निया ज्यामधून लाईट इंटर केला. त्यानंतर आला होता आयरिस जो डिफरंट कलर असेल डिफरंट पर्सनसाठी. त्यानंतर यामध्ये नंबर ऑफ ट्रान्सपरंट मीडियम असतील. आयरिस मध्ये प्रेझेंट असेल प्युपिल असेल एक स्मॉल होल जो कॉन्ट्रॅक्ट होतो ब्राईट लाईट असेल तर. जो वाईड होतो जेव्हा डीम लाईट असेल. त्यानंतर प्रेझेंट असेल लेन्स मधूनच आपण सीन करू शकतो ऑब्जेक्ट. जे रिअल अँड इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म केले आहे ते फॉर्म केले लेन्सनी आणि लेन्स फ्लॅट सुद्धा होते आणि राउंडेड सुद्धा होते. जेव्हा लेन्स फ्लॅट होते तेव्हा सिलरी मसल्स रिलॅक्स करतील आणि फार अवे ऑब्जेक्ट सीन करायसाठी आपल्याला गरज पडते लेन्स फ्लॅट व्हायची. तर आपल्याला नियर बाय ऑब्जेक्ट सीन करायचे असेल तर आपल्याला लेन्स करावं लागते राउंडेड. तेव्हा सिलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतील लेन्सला आणि लेन्स बिकम्स राउंडेड टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट. सो लेन्स बिकम फ्लॅट टू सी द फार्देस्ट ऑब्जेक्ट और फार अवे ऑब्जेक्ट आणि लेन्स बिकम राउंडेड टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट. मीन्स आपल्याला दूरवरचे जर ऑब्जेक्ट बघायचे आहे तर लेन्स फ्लॅट होईल आणि जर आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट बघायचे आहे तर लेन्स आपली होईल राउंडेड आणि यामध्ये हेल्प करेल आपल्याला सिलरी मसल्स. आता एकदा इमेज फॉर्म झाल्यानंतर रेटिनावरती इमेज जेव्हा फॉर्म होईल इमेज फॉर्म झाल्यानंतर रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होईल. त्यानंतर रेटिना जे असेल ते असेल लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आणि लाईट सेन्सिटिव्ह सेल्सनी लाईट सेन्स केल्यानंतर ते जनरेट करतील इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि ते सिग्नल्स पास होतील विथ द हेल्प ऑफ ऑप्टिक नर्व्स टू द ब्रेन. मीन्स हे सिग्नल पास होतात ब्रेन पर्यंत आणि ब्रेन वापस इन्फॉर्मेशन सेंड करेल की कुठल्या टाईपची इमेजेस आहे. मीन्स आपण जे इमेजेस बघतो ते फॉर्म होतात रेटिनावरती बट त्याचे जे सिग्नल्स असतील ते सिग्नल्स येतील आपल्याला ब्रेन कडून. सो बघू शकता या प्रकारे फॉर्म होईल इमेजेस इन द ह्युमन आय मध्ये या प्रकारे आपल्या फॉर्म होतील इमेजेस आणि या प्रकारे ऑब्जेक्ट सीन करू शकतो आपण युझिंग ह्युमन आय. आता ह्युमन आयचा जर फार अवे पॉइंट बघितला और फार्देस्ट पॉइंट बघितला मीन्स किती दूरवर आपण ऑब्जेक्ट बघू शकतो युझिंग द ह्युमन आय तर हा फार अवे पॉइंट और फार्देस्ट पॉइंट ऑफ द ह्युमन आय असेल इन्फिनिटी. मीन्स आपण सन बघू शकतो मून बघू शकतो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न येता आपण सन किंवा मून बघू शकतो. सो तो असेल आपला फार अवे पॉइंट दॅट इज द इन्फिनिटी पॉइंट असेल विदाउट एनी स्ट्रेस ऑन द ह्युमन आय. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न येता ह्युमन आयचा जो फार्देस्ट पॉइंट असेल तो असेल इन्फिनिटी. तेच जर आपण नियर बाय पॉइंट बघितला और नियरेस्ट पॉइंट बघितला मिनिमम डिस्टन्स वर विदाउट स्ट्रेस आपण जर कुठलाही ऑब्जेक्ट बघू शकतो. आईजवर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न येता ऑब्जेक्ट जर बघायचा असेल तर मिनिमम पॉइंट असेल आपला आईजचा 25 सेंटीमीटर. मीन्स ऑब्जेक्ट आपल्यापासून 25 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर जर असेल तर आपल्या आईजवर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही आणि आपण तो ऑब्जेक्ट क्लिअरली सीन करू शकतो. त्यानंतर 25 सेंटीमीटरच्या आणखी जर जवळ ऑब्जेक्ट आला तर त्यानंतर आपल्या आईजवरील स्ट्रेस टू सी द ऑब्जेक्ट. मीन्स जर 25 सेंटीमीटर पेक्षाही जवळचा ऑब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे तर त्यामुळे आपल्या आईजवर स्ट्रेस येतो.
थँक्यू.